आज बँकिंग सेक्टर बद्दल बोलूयात। मागच्या 8 वर्षांमध्ये 12 नॅशनलाइज्ड बँकांकडून किती लाख कोटींची कर्ज राईट ऑफ झाली आहेत माहिती आहेत? बँकेचा एनपीए आणि राईट ऑफ या दोन वेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत। राईट ऑफ होतात ते होतात, वर वसुली किती टक्के होते? एक हप्ता थकवला तर बँकेकडून सामान्यांच्या नाकी नऊ येते आणि इकडे सामान्यांच्या हातात कर्जाचे हप्ते गपचूप दर महिन्याला त्या दिवशी भरण्याशिवाय बाकी काही नाहीये। पण जर तुम्ही मोठे असाल तर सगळं कोणासाठी चाललंय? कुठले हितसंबंध जोपासले जात आहेत? नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। आपल्यापैकी किती जणांवर कुठल्या ना कुठल्या तरी बँकेचं कर्ज आहे किंवा आपल्यापैकी किती जणांवर त्या कर्जाचा एकही हप्ता त्या महिन्यामध्ये न थकवण्याचं प्रेशर आहे? हप्ते थकवले जर चुकून तर कर्ज हे बँकेकडून काही वर्षांनंतर मोठेपणा दाखवत राईट ऑफ होईल हे स्वप्न वाटतं की वास्तवात सर्वसामान्यांच्या बाबतीत असं घडू शकेल? तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सर्वसामान्यांच्या बाबतीत जरी हे दिवा स्वप्न असलं तरी एका ठराविक वर्गासाठी हे स्वप्न नसावं। कारण मागच्या 8 वर्षांमध्ये नॅशनलाइज्ड बँकांनी किती कर्ज राईट ऑफ केली आहेत हा आकडा पाहून डोळे फिरतील। आता आधी आपण बेसिक समजून घेऊ की राईट ऑफ वेगळे आणि बँकेचा एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट या दोन टर्मिनॉलॉजीज वेगवेगळ्या आहेत। कर्ज बुडवल्यामुळे बँकांचा एनपीए वाढतो म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट वाढतात। मागच्या काही वर्षांमध्ये तर बँकांचा हा एनपीए सतत वाढतच होता। 2019-20 मध्ये मात्र तो थोडासा कमी झाला होता, कारण सरकारचं म्हणणं होतं की आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये रिफॉर्म्स आणलेत, त्यामुळे बँकांचा एनपीए कमी दिसत होता। बँकांचा एनपीए जरी वाढलेला असला तरी बँका वसुलीचे प्रयत्न करतच असतात, पण जेव्हा असं लक्षात येतं की वसूल होणं सुद्धा अवघड झालंय तेव्हा ते कर्ज एका ठराविक काही काळानंतर एनपीएच्या लिस्टमधून काढण्यासाठी राईट ऑफ केलं जातं। म्हणजे बॅलन्स शीटमध्ये सुद्धा ते नसतं, म्हणून एनपीए कमी दिसतो। सरकारी बँकांची स्थिती खराब आहे, प्रायव्हेट बिग प्लेयर्स आता बँकिंग सेक्टरमध्ये यायला हवेत असा विचार हे सगळं आपल्या आजूबाजूला घडतंय। पण ही स्थिती या टोकापर्यंत नेली गेली का? इमॅजिन करा की एका प्लेटमध्ये एक मस्त ज्युसी केक आहे आणि त्यामुळे त्याला खूप मुंग्या किंवा मुंगळे चिकटलेत। काही काळानं त्यातला सगळा रस शोषून घेतल्यावर प्लेटमध्ये दुसरा मोठा केक येतो, मुंग्या तिकडे जाऊन चिकटतात। मग जुना केक हा मैद्याचा गोळा म्हणून फेकून दिला जातो। चूक त्या मुंग्यांची नसते, त्या केकच्या मालकाची असते। एकतर केक सांभाळणं त्या मालकाला जमत नाही किंवा केक सांभाळण्यात त्या मालकाचा फायदा नसतो। लेट्स स्टार्ट। भारतीय बँकांनी सप्टेंबर 2019 पर्यंत 50 मोठ्या डिफॉल्टर्सचे 68,000 कोटी रुपये राईट ऑफ केल्याची माहिती या वर्षी एप्रिल महिन्यात आरबीआयने दिली। त्यानंतर एकच गजब झाला। विरोधकांनी आरडाओरडा केल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे स्पष्ट केलं की ही कर्ज वसुलीचे प्रयत्न सुरू आहेत, ही कर्ज काही माफ केली गेली नाहीयेत, ही कर्जमाफी नाहीये तर फक्त राईट ऑफ केलेली ही कर्ज आहेत, त्याची वसुली ही केव्हा ना केव्हा तरी भविष्यामध्ये होणारच आहे। पण कुठल्या बँकांनी मागच्या किती वर्षात किती कर्ज वसुली केली याची कोणतीही ठोस आकडेवारी दिली गेली नाही। ती आकडेवारी आता सजग नागरी मंचचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी ऑफिशियली माहिती अधिकारातून काढली आहे। आपल्या देशातल्या 12 राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज्ड बँकांनी मागच्या 8 वर्षात थकबाकीदार कर्जदारांची 6.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज ही राईट ऑफ केली आहेत। 6.25 लाख कोटी किती शून्य असतील मोजा। या 6.25 लाख कोटींपैकी फक्त 1,08,000 कोटी म्हणजे जवळपास फक्त 17% वसुली होऊ शकली आहे। इंटरेस्टिंग फिगर याच्या पुढची आहे। या 6.25 लाख कोटी कर्जामध्ये 2.25 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज म्हणजे साधारण 2.78 लाख करोड इतकी कर्ज ही बड्या थकबाकीदारांची होती। आता हे बडे थकबाकीदार कोण? तर ज्यांची कर्ज ही 100 कोटींपेक्षाही जास्त रकमेची आहेत असे बडे मासे। आता आर्ग्युमेंट असं होईल की ही तर फक्त राईट ऑफ झाली आहेत, याची वसुली सुरू आहे, काही वर्षांनी ही कर्ज वसूल होतील। पण 8 वर्षांमध्ये मागच्या 8 वर्षांमध्ये या बड्या लोकांनी थकवलेल्या एकूण 2.25 लाख कोटी रुपयांपैकी किती रिकव्हरी झाली आहे? तर 9% सुद्धा कमी। फक्त 19,207 कोटी रुपयांची वसुली या बड्या थकबाकीदारांकडून मागच्या 8 वर्षांमध्ये होऊ शकली। आता हे बडे थकबाकीदार कोण आहेत हे मात्र बँकांनी सांगितलेलं नाहीये,
कारण याचं आहे गोपनीयता. कशाला लोकांना कळायला पाहिजेत बड्यांची बडी दुखणी. हा, पण इकडे सामान्य कर्जदारांचे हप्ते मात्र चुकले तर त्याच्या वसुलीसाठी त्या सामान्य कर्जदाराच्या नावासकट, गावासकट, पत्त्यासकट त्याच्या मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस निघते. असो, आता ही जी आकडेवारी आहे त्यातली बरीचशी माहिती ही बँकांच्याच ऑफिशियल साईटवर जे अॅन्युअल रिपोर्ट्स आहेत त्यावर ऑलरेडी आहे. पण इकडे रोजचा डोक्याला ताप आपल्याला इतका आहे की कोण जाऊन ते अॅन्युअल रिपोर्ट्स सगळे वाचणार आहे. पण हे 8 वर्षांचे अॅन्युअल रिपोर्ट्स विवेक वेलणकर यांनी तपासले आणि मागच्या 8 वर्षात 12 बँकांची ही माहिती समोर आली आहे. तर मागच्या 4 वर्षांमध्ये काय स्थिती आहे हे विवेक वेलणकर यांच्याकडूनच ऐकूया. गेल्या 4 वर्षांमध्ये या सगळ्या 12ही नॅशनलाइज बँकांनी सगळ्यात जास्त राईट ऑफ केलेले आहे. किती तर जवळपास 5 लाख कोटी रुपयाचे राईट ऑफ त्यांनी फक्त गेल्या 4 वर्षात केलेले आहेत. आणि त्यातली जी वसुली आपण बघायला गेलं तर ती जेमतेम 16% म्हणजे 79,000 कोटी रुपयाची झालेली आहे. त्यामुळे बॅलन्स शीट क्लिन्सिंग या नावाखाली एनपीए कमी करण्याकरता या बँकांनी गेल्या 4 वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात राईट ऑफ केलेले आहेत हे त्यातून स्वच्छपणे दिसून येते. आता या 12 बँका कोणत्या आहेत? आता एक तुम्हाला चार्ट दाखवते. हा चार्ट तुम्ही पाहिलात ना की एका नजरेत तुम्हाला ही सगळी स्थिती कळेल. यातली पहिली आहे द स्टेट बँक ऑफ इंडिया. मागच्या 8 वर्षामध्ये 2,35,91 लाख कोटी रुपये राईट ऑफ झालेत. त्यातली रिकव्हरी झाली आहे फक्त 15%. बँक ऑफ महाराष्ट्राची रिकव्हरी आहे फक्त 14%. सो उरलेला चार्ट जरी पाहिलात तरी कळेल की या बँकांची मागच्या 8 वर्षामध्ये ऑन अन ॲव्हरेज फक्त 15 ते 25% घरातच रिकव्हरी झाली आहे. जर या लोनची 100% रिकव्हरी करायची असेल तर पुढची किती वर्ष द्यायला लागतील आणि मध्ये जो एनपीए वाढणार आहे तो पुन्हा राईट ऑफ होणार. म्हणजे ती अमाऊंट किती जाईल याचे शून्य न मोजणं हेच आपल्या हातात आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं बघा ना कसं असतं की एकदा एका बँकेनं मोठ्या रकमेचं लोन दिलं की दुसरी बँक नॉर्मली दारात सुद्धा उभं करत नाही. म्हणजे पेपरमध्ये बघा ना हल्ली डिफॉल्टर्सची नावं देऊन मालमत्ता लिलावात काढलेली असते बँकेनं. म्हणजे अब्रूही जाते आणि कर्ज फेडण्याची ऐपत तर गेलेलीच असते. पण बडे मासे असतात ना त्यांचं तसं नसतं. 100 कोटींच्या वर कर्ज घेऊन थकवणारे हे बडे कोण आहेत हे कळणं सुद्धा मुश्किल आहे. कारण त्यांच्या नावांची गोपनीयता ठेवणं बँकेला खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अशी माहिती 2 बँका सोडून बाकी कुणीही दिलेली नाहीये. माहिती देणाऱ्या 2 बँका आहेत एसबीआय आणि इंडियन ओव्हरसीज बँक. आणि इंडियन ओव्हरसीज बँकेनं 66 बड्या थकबाकीदारांची नावं दिलीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातले किमान 50 थकबाकीदार हे सेम आहेत. भूषण पॉवर अँड स्टील दोन्हीकडे आहे. त्याच्यानंतर रिलायन्स कम्युनिकेशन दोन्हीकडे आहे. लॅन्को इन्फ्रास्ट्रक्चर दोन्हीकडे आहे. स्टर्लिंग बायोटेक दोन्हीकडे आहे. व्हिडिओकॉन टेलिकॉम दोन्हीकडे आहे. आणि याशिवाय एसबीआय मध्ये तर खूपच मोठी नाव आहे ज्याच्यामध्ये जेट एअरवेज आहे, किंगफिशर एअरलाइन्स आहे वगैरे. तर अशा प्रकारे मोठ्या कर्जदारांची 2च बँकांची नावं बघितली तर अनेक नावं कॉमन दिसत आहेत. मग 12ही बँकांची नावं जर खरी बाहेर आली तर असं दिसेल की काही नावं ही 12ही ठिकाणी आहेत. म्हणूनच मला वाटतं ही नावं द्यायला ते कुरकुर करत असतील कारण यातनं अशा काही गोष्टी बाहेर येऊ शकतात. मी मागच्या आपल्या बीपीसीएलच्या प्रायव्हेटायझेशनच्या व्हिडिओमध्ये क्रोनी कॅपिटलिझमचा मुद्दा मांडला होता. तसाच हा प्रकार आहे. धनाढ्यांच्या खिशाला हात लावण्याची आणि नावं जाहीर करून पारदर्शकता ठेवण्याची इच्छाशक्ती जेव्हा संपते तेव्हा आपण कोणत्या दिशेला निघालेलो असतो हे स्पष्ट आहे. कर्जाची वसुली इतक्या कमी वेगामध्ये होत असेल तर ते कुणाच्या फायद्याचं आहे, कुठले हितसंबंध जोपण्यासाठी आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर त्यात काहीही वावगं नाहीये. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पटलं तर आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आपलं चॅनलवरचा कॉन्टेंट भावत असेल तर नक्की जॉईन बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलचे मेंबरही व्हा. आणि ही नावं आहेत आपल्या चॅनलच्या पटलं ग्रुपला जॉईन झालेल्या मेंबर्सची. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.